मंथली करंट अफेअर्स या उपक्रमाअंतर्गत जानेवारी 2022 मध्ये, मे 2023 मध्ये, नोव्हेंबर 2024 मध्ये, जानेवारी 2025 मध्ये, एप्रिल 2025 मध्ये, ऑगस्ट 2025 मध्ये नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा जाधव युनिक अकॅडमी पुणे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपणा सर्वांना 2026 या नवीन वर्षाकरिता मनपूर्वक शुभेच्छा. येणाऱ्या वर्षामध्ये आपणास कोणतं ना कोणतं पद पोस्ट मिळावी हीच इच्छा आहे. त्यासाठी सर्वप्रथम अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. यात आपण आज डिसेंबर 2025 मधल्या ज्या काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आहोत त्या बघणार आहोत. तत्पूर्वी जानेवारी 2022ला मंथली करंट अफेअरची आपली सिरीज सुरू झाली. जवळजवळ या सिरीजला 4 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 4 वर्षात आतापर्यंत 80 लाख प्लस विद्यार्थ्यांना ही सिरीज पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, 4 वर्ष मी सलग ही सिरीज एक तासची घेत होतो. परंतु 2026 मध्ये जानेवारीचा व्हिडिओ फेब्रुवारीमध्ये येईल. त्या व्हिडिओपासून माझी एक अशी मानसिकता आहे की या व्हिडिओचं टायमिंग वाढवायचं आणि जास्तीत जास्त घटना कव्हर करायच्या. तर व्हिडिओमध्ये जो जानेवारी 2026चा व्हिडिओ असेल तो नव्या रूपात, नव्या स्वरूपात येणार आहेत. आपल्याला कोणते बदल हवेत, आपल्याला माझ्याकडून काय अपेक्षा आहे, सर या पद्धतीने आणखीन घेतलं पाहिजे. आणि माझे एक विचार आहे की 1.5 ते 2 तासाच्या दरम्यान व्हिडिओ बनवायचा. तुमचं मत यावर काय आहे, तुमचे कमेंट बॉक्समध्ये मतं टाका. त्या सर्वांचा विचार केला जाईल आणि एक सुवर्ण मध्य साधून जानेवारी 2026 पासून आपण नव्या रूपात, नव्या स्वरूपात मंथली करंट अफेअर सिरीज घेऊन येणार आहोत. तत्पूर्वी आपल्या कमेंट बॉक्समध्ये मात्र सांगावं लागेल की सर या घटना कव्हर करा, त्या घटना कव्हर करा, 1.5 तासाचा पाहिजे का, 2 तासाचा पाहिजे का, पूर्वीप्रमाणेच 1 तासाचा पाहिजे. ह्या जे काही तुमची मतं असतील ती मतं विचारात घेतली जातील आणि मला जे करायचे तो तर बदल मी 2026 पासून जानेवारीच्या करणारच आहोत. आता डिसेंबर 2025 मधले GI टॅग जे आहेत, आता या ठिकाणी लक्षात घ्या, GI टॅगवर भौगोलिक या निर्देशांकावर आपल्याला काय केला जातो, प्रश्न विचारला जातो. मग पोंडोरो खादी जे आहे, हे जे उत्पादन आहे ते कुठलं आहे, आंध्र प्रदेश मधले. मग इथं प्रश्न काय येतो, फॅक्च्युअल लक्षात घ्या. फॅक्च्युअल प्रश्न काय असतो, उत्पादन कोणतं, कोणत्या राज्यातले. इंडी लिंबू जे आहे ते कर्नाटक मधले. आणि त्याचबरोबर ह्या डिसेंबर 2025 मध्ये बघितलं तर 5 उत्पादनं आहेत तमिळनाडू मधील की त्यांना या ठिकाणी भौगोलिक मानांकन मिळालेलं आहे. त्यात बघा, कवंदी पडी नैसर्गिक गुळाला मिळाला आहे, थय्यमपली तांदूळाला मिळाला आहे, नामक्कल साबण दगडी भांडीला मिळालेलं आहे आणि आंबा समुद्रम लाकडी खेळणीला मिळाले आहे. ही 5ही उत्पन्न कुठल्या राज्यातील आहेत, तर तमिळनाडू राज्यामधील आहेत. त्यानंतर डिसेंबर 2025 मधील समित्यावरही एखादा प्रश्न असतो. बघा, गोट मोहिमेच्या अंतर्गत या ठिकाणी लिओनेल मेसी जो आहे या ठिकाणी आपल्या भारतामध्ये आला होता. सॉल्ट लेक स्टेडियम कोलकाता, ज्यावेळेस तो या स्टेडियम मध्ये आला होता, हे सॉल्ट लेक स्टेडियम जे आहे तो पश्चिम बंगालमधलं कोलकाता या ठिकाणचं, तर या स्टेडियम मध्ये आला त्यावेळेस चाहत्याचा गोंधळ झाला आणि या गोंधळाची चौकशी करण्यासाठी आसिम कुमार रे ही समिती नेमण्यात आली. संपदा मुंडे मृत्यू प्रकरणाच्या संदर्भात संजय मेहरे ही समिती नेमण्यात आली. फलटणमध्ये झालेले प्रकरण. न्यायव्यवस्थेत AIचा वापर करण्याच्या संदर्भात PS नरसिंह ही समिती नेमण्यात आली आणि गड किल्ल्यावरील अतिक्रमणे हटविण्याच्या संदर्भातली समिती जी आहे ती आशिष सेलार. या ठिकाणी लक्षात घ्या, हा फॅक्च्युअल डाटा आहे. याच्यावर अशाच पद्धतीचा प्रश्न येईल की कोणत्या बाबीसाठी कोणती समिती नेमली, असा प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा, आपल्याला जो पुढला भाग पाहायचा डिसेंबर 2025 मधील तो ऑपरेशनचा. एखादा दुसरा प्रश्न ऑपरेशन असतो. ऑपरेशन फ्लश आउट जे आहे ते अवैध रेती वाहतूक नांदेड पोलिसांनी कारवाई केली आहे. ऑपरेशन हिंडरलँड जे आहे ते मेफेड्रोन उत्पादन केंद्र उद्ध्वस्त वर्धा जिल्ह्यामधलं. ऑपरेशन थंडर जे आहे, आता हे ऑपरेशन थंडर बघा, 134 देशामध्ये बेकायदेशीर वन्यजीव आणि वन्य प्राण्यावर मोठी कारवाई करण्याच्या संदर्भात राबवलेलं ऑपरेशन आहे. ऑपरेशन हॉक आय स्ट्राईक जे आहे ते अमेरिका आणि जॉर्डनने सिरियामध्ये सुरू केलेली जी काही कारवाई त्याच्या संदर्भात ऑपरेशन हॉक आय स्ट्राईक राबवले. आणि ऑपरेशन आघात जे आहे ते अंमली पदार्थ रोकड शस्त्रसाठा विरोधी कारवाई दिल्ली पोलिसांनी केले त्या संदर्भातलं हे ऑपरेशन आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, जानेवारी
2025 ते डिसेंबर 2025 प्रॉपर 12 महिने कव्हर केलेलं महाराष्ट्रातलं हे पहिलं इयरबुक, चालू घडामोडी इयरबुक 2026, 10 जानेवारी, बघा काय म्हणलं मी, 10 जानेवारी 2026 पासून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध असणारे 2026च्या येणाऱ्या सर्व परीक्षेकरिता अतिशय उपयुक्त असणारे इयरबुक आपण आवर्जून वाचावं. आणि हे पुस्तक मिळवण्यासाठी जो 92 84 86 63 74 हा नंबर दिलेला आहे, अनिल भोळे सर म्हणून जे आहेत त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पुस्तक घरपोच सुद्धा आपल्याला मिळून जाणार आहे. त्यानंतर पुढला भाग बघूया. बघा आता ब्रँड अँबॅसिडर पाहिजेत आपल्याला डिसेंबर 2025 मधील. पीएनबी बँकेनं हरमनप्रीत कौर जी भारतीय संघाची कर्णधार, त्यानंतर पेअर फ्लेक्सिटी AI क्रिस्टियानो रोनाल्डो, त्यानंतर न्यू बॅलन्स जान्हवी कपूर जे आहे या ठिकाणी तिला देखील ब्रँड अँबॅसिडर म्हणून नेमलेलं आहे न्यू बॅलन्सला. त्यानंतर बघा डिसेंबर 2025 मधील युद्ध सराव. आता युद्ध सरावावर एका दुसरा प्रश्न असतो म्हणून आपण प्रत्येक महिन्यात घेतो. बघा एकुवेरिन नावाचा युद्ध सराव 14व्या क्रमांकाचा तिरुअनंतपुरम या ठिकाणी झाला. बघा एकुवेरिन 14व्या क्रमांकाचा तिरुअनंतपुरम केरळ या ठिकाणी भारत आणि मालदीवमध्ये 2 ते 15 डिसेंबरच्या दरम्यान तो 25च्या दरम्यान झालेला आहे. हरिमऊ शक्ती नावाचा 5व्या क्रमांकाचा राजस्थानमध्ये भारत आणि मलेशिया दरम्यान 5 ते 18 डिसेंबर 2025च्या दरम्यान झाला. त्यानंतर गरुड शक्ती 10व्या क्रमांकाचा बकलोह हिमाचल प्रदेशमध्ये भारत आणि इंडोनेशियामध्ये 3 ते 12 डिसेंबर 2025च्या दरम्यान. त्यानंतर बघा डेझर्ट सायक्लोन नावाचा युद्ध सराव जो आहे तो 2ऱ्या क्रमांकाचा अबुधाबी संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये म्हणजे UAE 18 ते 30 डिसेंबर 2025 दरम्यान झाला. अभ्यास एकता 8व्या क्रमांकाचा मालदीवमध्ये झाला भारत आणि मालदीवमध्ये आणि 15 ते 17 डिसेंबर 2025च्या दरम्यान झाला. त्यानंतर आविया इंद्रा नावाचा जो काही युद्ध सराव आहे हा युद्ध सराव 11व्या क्रमांकाचा आहे, भारतामध्ये झाला. भारत आणि रशियामध्ये 15 ते 22 डिसेंबर 2025च्या दरम्यान तो झालेला आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जसं इयरबुक प्रकाशित झाले 12 महिन्याच्या घटनाचं, तसंच या ठिकाणी जानेवारी ते डिसेंबर पर्यंतच्या सर्व घटनांचा समावेश असणार. म्हणजे या पुस्तकामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे आहेत, म्हणजे जानेवारी ते नोव्हेंबर पर्यंतचे, आणि त्याच्यानंतरचे डिसेंबरचे जे प्रश्न आहेत त्याची PDF मिळवण्यासाठी 9359558186. बघा काय म्हणलंय, डिसेंबर 2025च्या चालू घडामोडीची MCQ मिळवण्यासाठी 9359558186 या नंबरवर तुम्ही हाय करा. मी तुम्हाला त्याची PDF टाकेल. परंतु तुम्ही म्हणता सर 1200 सराव प्रश्नाची PDF टाका. नाही, 1200 सराव प्रश्नाचं पुस्तक तुम्हाला विकत घ्यायचंय आणि डिसेंबरचे सराव प्रश्न संच ह्याच्यात नाहीत याची मी PDF तुम्हाला टाकणार. हे पुस्तक मात्र विकत घ्यावं लागेल. हे मी का सांगतोय याच्या मागचं कारण असं की मुलं म्हणतात सर ती 1200 सराव प्रश्नाची PDF द्या, तर तुम्हाला फक्त PDF कशाची मिळणार आहे, डिसेंबर 2025च्या घटनेची PDF मिळेल. राहिलेले जानेवारी ते नोव्हेंबर पर्यंतचे सगळे सराव प्रश्न या पुस्तकात कव्हर केलेत. म्हणजे इयरबुक तुम्ही वाचलं आणि 1200 सराव प्रश्न सोडवले, याच्या आपल्याकडे चालू घडामोडीच्या 25च्या घटना करण्याची आवश्यकता नाही. अतिरिक्त माहितीसाठी खाली नंबर दिलाय त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. चला पुढल्या नवनियुक्तीच्या संदर्भातला भाग पाहायचा आपल्या डिसेंबरमधील नवनियुक्त्या. बघा मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत, राजेश कुमार गोयल झाले आहेत. प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या अध्यक्ष संगीता बरुआ पिशारोती पहिल्या महिला आहेत त्या. तिरुअनंतपुरम केरळचे महापौर व्ही राजेश भाजपचे. आता तुम्ही म्हणताल महापौर सगळ्याच ठिकाणी असतात, मग इथं काय वेगळं आहे, इथला महापौर आपण घेतलेला आहे. याच्या मागचं कारण आहे, पहिल्यांदा ह्या केरळ राज्यामध्ये भाजपनं खातं फोडलंय. खातं आपण असं त्याला म्हणू की खातं उघडलंय, फोडले म्हणण्यापेक्षा खातं उघडलंय असा शब्द वापरू. भाजप पहिल्यांदा इथं सत्तेवर येतोय की तिरुअनंतपुरमचे महापौर व्ही राजेश झालेत. भाजपने ते खातं खोललेलं आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन ॲथलेटिक्स कमिशनचे अध्यक्ष PV सिंधू झाले आहेत. नासाचे प्रमुख जेरेड इसाकमन, आणि कितवे आहेत ते 15वे आहेत जेरेड इसाकमन, यांच्याबद्दल पण लक्षात ठेवा. त्यानंतर MPSCचे अध्यक्ष म्हणून विवेक भीम नवार यांची निवड झाली. MPSCचे सचिव म्हणून महेंद्र हरपाळकर यांची निवड झाली. अध्यक्ष आणि सचिव हे दोन्हीही आपल्या डिसेंबरमध्ये नवे मिळालेले आहेत. कोल इंडियाचे अध्यक्ष B साईराम आहेत. त्यानंतर ओडिसाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव अनु गर्ग आहेत. टेक्सॉस न्यूट्रिशन ॲडव्हायझरी कमिटीचे सदस्य पद्मजा पटेल भारतीय वंशाचे आहेत, त्यामुळे त्या आपण इथं पाहिलेले आहेत. त्यानंतर बघा पुढलं काय आहे, पुढल्या कोणत्या बाबी आहेत, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे अध्यक्ष विवेक चतुर्वेदी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या
पहिल्या महिला कुलगुरू डॉक्टर मनाली क्षीरसागर झालेल्या आहेत. ऍपल AI चे उपाध्यक्ष अमर सुब्रमण्यम, आता ऍपलचे उपाध्यक्ष आपण का पाहतोय, भारतीय वंशाचे झालेत म्हणून. महाराष्ट्राचे नवनियुक्त महाधिवक्ता मिलिंद साठे झालेले आहेत. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष व्यंकटेश प्रसाद यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. त्यानंतर नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष कलिकेश सिंग देव, ऑस्ट्रेलियातील भारताचे उच्चायुक्त नागेश सिंग, हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभय साबरे, भाजप कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नबीन हे बिहारचे आहेत, यांची नुकतीच निवड झालेली आहे. श्रीलंका क्रिकेट संघ क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर हे आपल्या भारतातील आहेत, तेलंगणा राज्यातली, म्हणून इथं श्रीलंका क्रिकेट संघटनेचे काही प्रशिक्षक झालेले आहेत तेलंगणाच्या व्यक्तीला आर श्रीधर यांना तो मान मिळालेला आहे. त्यानंतर बघा डिसेंबर 2025 मधील जी काही पुस्तकं आहेत आपल्याला ती पुस्तकं पाहिजेत. यात फेन इट ऑल बिगन हे पुस्तक राकेश मारे यांचं आहे. काश्मीर इन द लाईन ऑफ फायर मेजर रंजन महाजन यांचं आहे. मदर मेरी कम्स टू मी अरुंधती रॉय यांचं पुस्तक आहे. भारत दॅट इज इंडिया अभिजित जोग यांचं ते पुस्तक आहे. आय लाईक चॅलेंजेस आनंदीबेन पटेल यांचं आहे. भारतीय संविधान गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल देवेंद्र फडणवीस यांचं पुस्तक आहे. कदाचित यावर आपला प्रश्न विचारला जाईल. विद्यार्थी धर्म सूरज गुरव हे जे काही पोलीस अधिकारी आहेत त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. द 11th आवर ए क्विंटेंट ऑफ स्टोरीज हे सलमान रश्दी यांचं पुस्तक आहे. सिंहायन प्रतापसिंह जाधव पुढारीचे जे काही संपादक आहेत संस्थापक आहेत. सलमान खान द सुलतान ऑफ बॉलिवूड मोहर बसू, कदाचित यावर आपल्याला प्रश्न विचारला जाईल. गिनीज गाथा राजेश पांडे ज्यांनी पुणे फेस्टिवल तिसऱ्यांदा खूप यशस्वी राबवलं, त्यांनी गिनीज गाथा नावाचं पुस्तक लिहिले. राजेश पांडे यांच्यावर देखील आपला प्रश्न विचारला जाईल. अटल संस्मरण अशोक टंडन यांचं द वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर हे शिखर धवनचं पुस्तक आहे, यावर आपला प्रश्न येईल. द ग्रेट सँक्शन्स अँड हॅक उर्जित पटेल यावर देखील प्रश्न विचारला जाईल. आता प्रश्न आपला काय की मुलं काय म्हणतात सर नेमकं कशावर विचारलं, नेमकं काय करायचं, एक लक्षात घ्या चालू घडामोडी हा कलेक्शनचा भाग आहे. ह्या सगळ्या कलेक्शन मधून कोणतंही पुस्तक विचारलं जाईल, हेच पर्टिक्युलर विचारलं जाईल असं काही आपण ठामपणे सांगू शकत नाही. फक्त आपल्या हातात एक आहे की त्या मनात घडलेल्या घटना ज्या आहेत त्या व्यवस्थित अभ्यास करणे. त्यानंतर बघा ट्रान्सफॉर्मेशनल लीडर ऑफ द इयर हा जो काही पुरस्कार आहे, आता जे काही पुरस्कार पाहिजे तो जय शाह यांना भेटलेला आहे. महिला टेनिस असोसिएशन प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार आयर्ना सबालेकाला भेटलेला आहे. सेवालिये द आर्डो देज आर्ट्स ए दे लेद्र फ्रान्स पुरस्कार रवी डिशी जे काही मल्याळम प्रकाशक आहे डिशी बुक प्रकाशनाचे यांना मिळालेला आहे. स्क्रीनवर बघून घ्या, अवघड नाव असल्यामुळे कदाचित लक्षात येणार नाही, उच्चारामध्ये अडचण येऊ शकते. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार सोमेश्वर साखर कारखाना कुठला आहे, बारामतीचा. या बारामतीच्या कारखान्याला सर्वोत्कृष्ट कारखान्याचा पुरस्कार मिळाला. रिफोकस वर्ल्ड अवॉर्ड जो मिळाला तो बैजू पाटील छायाचित्रकार जे आहेत महाराष्ट्रीयन त्यांना मिळाला आहे. बाबा आमटे जीवन गौरव पुरस्कार ओम प्रकाश शहा यांना मिळाला आहे. आणि बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार माधव बावगे कोण आहेत बघा, माधव बावगे यांना मिळालेला आहे. त्यानंतर पहिला इथं बघा पहिला शब्द आहे महाराणी ताराराणी पुरस्कार मेजर स्वाती महाडिक यांना मिळाला. महिला फिफा शांतता पुरस्कार, आता नोबेल शांतता मिळावा म्हणून डोनाल्ड ट्रम्प खूप प्रयत्न करतात, तो काय मिळाला नाही, परंतु फिफाचा पहिला शांतता पुरस्कार कोणाला मिळाला, डोनाल्ड ट्रम्प यांना मिळाला. त्यामुळे तो देखील आपल्याला विचारला जाईल. पहिला मराठी भाषा जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला, यास्मिन शेख यांना मिळाला. पेटा पर्सन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला, रवीना टंडन यांना मिळाला. ह्या 3 मधला एक तरी प्रश्न विचारला जाईल असा माझा अंदाज आहे. शेवटी आपण अंदाज मानतो. सीओ ऑफ द इयर टाइम मॅगझिनचा नील मोहन यांना विचारला. पहिला USC रतन टाटा पुरस्कार NR नारायण मूर्ती यांना दिलेला आहे, प्रदान केला आहे. इफ्को युवा साहित्य पुरस्कार अंकिता जैन और एक किसान पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर इफ्को साहित्य सन्मान मैत्री पुष्पा. टाइम पर्सन ऑफ द इयर आर्किटेक्ट्स ऑफ AI ला मिळालेला आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय समृद्धी पुरस्कार देवेंद्र फडणवीस यांना मिळाला. गोल्डन ग्लोब होरायझन पुरस्कार जो आहे तो आलिया भट्टला मिळालेला आहे. चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार सुप्रिया साहूला मिळाला. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार प्राप्त राज्य कर्नाटक. टर्नर पुरस्कार नेना कालू यांना मिळालेला आहे. त्यानंतर बघा महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य जीवन गौरव अरुण खोपकर यांना मिळाला. महाराष्ट्र फाउंडेशनचा समाज गौरव जीवन पुरस्कार लीलाताई चितळे यांना मिळाला. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर समृद्धी पुरस्कार मनीष रॉय चौधरी यांना मिळाला.
फिफा मेन्स प्लेअर ऑफ द इयर उस्मान डेम्बले यांना मिळालेला आहे. आणि फिफा वुमेन्स प्लेअर ऑफ द इयर एतेना बोनमती स्पेनचे आहे. उस्मान डेम्बेले कुठले आहेत? फ्रान्सचे. आणि एतेना बोनमती कुठले आहेत? स्पेनचे आहेत. त्यानंतर बघा महोत्सव आणि वर्ष डिसेंबर मधले भारतीय कम्युनिस्ट जो काय पक्ष आहे याला 100 वर्ष पूर्ण झाले. तिथे साधे सोपे प्रश्न येतात. 25, 50, 100, 200, 150 वर्ष कोणत्या बाबीला झाल्या त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 100 वर्ष. रेडिओ सिलोनवरची अनेक गाणी तुम्ही ऐकली असतील, त्याला देखील 100 वर्ष पूर्ण झाले आहेत. श्रीलंका रेडिओ सिलोन. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अटल बिहारी वाजपेयीने सुरू केलेली 2000 मध्ये, याला 25 वर्ष पूर्ण झाली. आणि दादाभाई नौरोजी यांची जयंती, त्या जयंतीला देखील किती वर्ष पूर्ण झाले? 200 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्यानंतर बघा डिसेंबरमध्ये काही नावातले बदल झालेत आणि नावातले बदल विचारतात. तुम्ही जर सरळ सेवेची तयारी करत असाल, वर्ग 3 ची तयारी करत असाल तर मी लिहून देतो. या 3 पैकी एक तरी नावातील बदल याच्यावर प्रश्न विचारला जाईल. पंतप्रधान कार्यालयाचं नाव आता सेवा तीर्थ केलंय, राजभवनचं नाव लोकभवन केलंय आणि केंद्रीय सचिवालयाचं नाव कर्तव्य भवन केलंय. हे पाठच करून जायचं. येणाऱ्या पोलीस भरतीला तर हे विचारणारच आहेत, त्यामुळे हे व्यवस्थित करून जावा. विद्यार्थी मित्रांनो, आता घटना पाहूया प्रत्यक्षात. तत्पूर्वी बघा काही पहिल्या वहिल्या घटना, थीम ह्या बाबी मी टाळतोय कारण की व्हिडिओ लेंदी होतो जास्त. तर पहिल्या वहिल्या घटना थीमचे जे काही PDF आहे ती माझं चालू घडामोडीचं चॅनल आहे, चालू घडामोडी बाय देवाजदवर. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये युट्यूबच्या त्याची लिंक आहे, त्याच्यावर जाऊन जॉईन करा. तिथं तुम्हाला त्याची PDF मिळून जाईल. आता आपण ज्या प्रत्यक्षात घटना घडल्या आहेत त्या घटना बघूया. रिव्हॉल्वर ऑफ ऑनर प्रियांका पाटील. बघा PSI झाल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंगला नाशिकला जावं लागतं. आणि नाशिकच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये असं नाही की PSI झाला आपला अभ्यास संपला, तरी देखील तिथे गेल्यावर तुमचा अभ्यास चालू असतो. तिथे पेपर असतात, वेगवेगळे इव्हेंट असतात. आणि प्रशिक्षण संपल्यानंतर या ठिकाणी काही पुरस्कार दिले जातात. आणि या वर्षीच्या PSIच्या ट्रेनिंगमध्ये प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकाच्या 126व्या तुकडीच्या दीक्षांत संचलनात जखणहट्टी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूरच्या ज्या काही PSI आहेत प्रियांका पाटील यांना सर्वोच्च असा तिथला जो महत्वाचा पुरस्कार असतो ट्रेनिंग सेंटरला, रिव्हॉल्वर ऑफ ऑनर, हा प्रियांका पाटील यांना मिळाला आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे ते कदाचित दुसऱ्या महिला असतील. आता माझी माहिती म्हणले मी, मीना तुपे ह्या पहिल्या आहेत. बघा कोण म्हणले? मीना तुपे या पहिल्या PSI आहेत की त्यांना रिव्हॉल्वर ऑफ ऑनर हा पुरस्कार मिळाला. आणि त्यावेळेस MPSC मध्ये प्रश्न आलता की आजपर्यंतच्या प्रशिक्षणार्थी PSIच्या तुकडीमध्ये रिव्हॉल्वर ऑफ ऑनर हा पुरस्कार मिळणाऱ्या पहिल्या महिला कोण? तर मीना तुपे. आणि दुसऱ्या कोण आहेत? प्रियांका पाटील. अशा पद्धतीने हा भाग तुम्ही लक्षात ठेवा. आता प्रियांका पाटीलला 5 पुरस्कार मिळाले, एक नाही तर किती? 5. आता 5 कोणते बघा? डॉक्टर BR आंबेडकर कप बेस्ट कॅन्डिडेट इन लॉ, अहिल्याबाई होळकर कप बेस्ट ऑलराऊंड वुमेन कॅन्डिडेट, यशवंतराव चव्हाण गोल्ड कप बेस्ट ऑलराऊंड कॅन्डिडेट, बेस्ट कॅन्डिडेट इन स्टडीज आणि रिव्हॉल्वर ऑफ ऑनर असे टोटल 5 पुरस्कार या ठिकाणी प्रियांका पाटील यांना मिळालेले आहेत. त्यानंतर बघा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाला भारत सरकार कोण ना कोण पाहुणे बोलवत असतो. प्रजासत्ताक दिन आपला कोणता आहे? 26 जानेवारी. आणि स्वातंत्र्य दिन कुठला आहे? 15 ऑगस्ट. मग या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाला 26च्या प्रजासत्ताक दिनाला उर्सुला ऑन डेर लेयन युरोपियन कमिशन अध्यक्ष आणि अँटोनिया कोस्टा युरोपियन काउन्सिलच्या अध्यक्ष ह्या 2 व्यक्तींना बोलवलेलं आहे. अर्थात उर्सुला ऑन डेर लेन ह्या त्या ब्रुसेल्स देशाच्या, कुठल्या देशाच्या आहेत? ब्रुसेल्सच्या. 2019 पासून युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष आहेत आणि या पदावर काम करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. हे वाक्य लक्षात घ्यावा. त्यानंतर अँटोनियो कोस्टा जे आहेत युरोपियन कमिशनचे 4थे पूर्णवेळ अध्यक्ष, पोर्तुगालचे पंतप्रधान. ते जवळजवळ 9 वर्ष होते. आणि आता 2026चा जो काय प्रजासत्ताक दिन आहे कितव्या क्रमांकाचा आहे? 77व्या क्रमांकाचा. मला वाटतं तिथे आपण खाली दिले कितव्या क्रमांकाचा? 77व्या क्रमांकाचा प्रजासत्ताक दिन आहे. आणि स्वातंत्र्य दिन कितव्या क्रमांकाचा आहे? 80व्या क्रमांकाचा. आता यात लक्षात घ्या जो 26चा प्रजासत्ताक दिन आहे त्याची थीम आहे वंदे मातरम आणि आत्मनिर्भर भारत अशी थीम आहे. प्रजासत्ताक दिन जो 26 जानेवारीला आपण साजरा करतो तो कर्तव्य पथावर करतो आणि राष्ट्रपतीच्या हस्ते ध्वज फडकवला जातो. आणि स्वातंत्र्य दिन हा लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते तिचं ध्वजारोहण केलं जातं. हा डाटा अतिशय IMP आहे, त्यामुळे व्यवस्थित तुम्ही याच्यावर माहिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे बघूया राष्ट्रपतीचा वाक्षीर मधून प्रवास. बघा आता ही वाक्षीर नावाची पाणबुडी आहे
आणि या वाक्षीर नावाच्या पाणबुडीमधनं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 28 डिसेंबर 2025 रोजी प्रवास केला. आणि हा प्रवास केल्यानंतर जे काय रेकॉर्ड झालेले आहेत, आता रेकॉर्ड काय झाले बघा, की असा पाणबुडीमधनं प्रवास करण्यात या दुसऱ्या व्यक्ती ठरल्यात. परंतु पहिल्या व्यक्ती कोण आहेत? डॉक्टर APJ अब्दुल कलाम, जे तत्कालीन राष्ट्रपती होते. 2006 मध्ये, फेब्रुवारी 2006 मध्ये INS सिंधू रक्षक पाणबुडीमधनं त्यांनी प्रवास केलाय. कर्नाटकच्या कारवीर नौदल तळावर पाणबुडीमधनं त्यांनी प्रवास केलाय. कोणी केलेला आहे? द्रौपदी मुर्मू, विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रवास केलाय INS वाक्षीर मधनं. आणि अब्दुल कलाम यांनी कशामधनं? INS सिंधू रक्षक मधनं केलेला आहे. पुढला बघूया. राष्ट्रपती मुर्मू यांच्या कलवरी वर्गाच्या पाणबुडीतून हा पहिला आहे बघा, कलवरी वर्गातल्या पाणबुडीतनं पहिला आणि कोणत्याही राष्ट्रपतीचा दुसरा प्रवास आहे. अब्दुल कलाम हे सुरुवातीचे आहेत. INS वाक्षरी पाणबुडी P-75 स्कॉर्पियन प्रकल्पातून 6वी आणि शेवटची पाणबुडी आहे. नौदलामध्ये जानेवारी 2025 मध्ये, 26 नाही तर जानेवारी 2025 मध्ये ती काय झालेली, दाखल झालेली आहे. त्यानंतर ब्ल्यू बर्ड ब्लॉक 2 उपग्रह, आता लक्षात घ्या 2 उपग्रह असं म्हणून. प्रक्षेपण स्थळ सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा हे आंध्र प्रदेशमध्ये आहे. 24 डिसेंबर 2025 ला यशस्वी प्रक्षेपण या ठिकाणी झालं आहे. हे एक नवीन कम्युनिकेशन सॅटेलाइट संचार उपग्रह आहे, जो इस्रोद्वारे LVM-3M6 रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आले, ज्याला आपण बाहुबली म्हणतो. बरोबर आहे, इस्रोच्या या रॉकेटला काय म्हणतो? LVM-3M6 ला बाहुबली म्हणतो. उद्देश काय आहे या ब्ल्यू बर्ड ब्लॉक 2 चा? थेट स्मार्टफोनवर 4G 5G सेवा देणे, व्हॉइस, व्हिडिओ आणि डेटा पुरवणे, तो अवकाशातून थेट मोबाईल ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पर्यंत प्रदान करणार आहे. बघा, यासाठी अमेरिकेच्या AST स्पेस मोबाईल सोबत इस्रोने करार केला. अमेरिका कोणाबरोबर करा? AST बरोबर करार केलेला आहे. या अत्याधुनिक उपग्रह जगभरातील स्मार्टफोनना हाय स्पीड सेल्युलर ब्रॉडबँड पुरवण्यासाठी बनण्यात आला आहे. इथे शब्द लक्षात ठेवायचा काय बघा, हाय स्पीड सेल्युलर ब्रॉडबँड पुरवण्यासाठी. पुन्हा AST स्पेस मोबाईल ही स्मार्टफोनला सेवा देणारी स्पेस बेस्ड ब्रॉडबँड नेटवर्क उभारणारी पहिली आणि एकमेव कंपनी ती अमेरिकेमध्ये आहे. त्यानंतर न्यू स्पेस इंडिया लिमिटेड आणि AST स्पेस मोबाईल यांच्यातील करारानुसार उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. न्यू स्पेस इंडिया इस्रोची व्यावसायिक शाखा आहे. 6100 किलो वजनाचा हा उपग्रह LMV-3 रॉकेटद्वारे निम्न भूकक्षेत लिओ स्थापित केलेल्या आतापर्यंतचा सर्वात जड पोलोड, म्हणजे त्याचे वाक्य काय बनले बघा, भारताने प्रक्षेपित केलेला आतापर्यंतचा सर्वात वजनदार उपग्रह कोणता? तर ब्ल्यू बर्ड ब्लॉक. कशाद्वारे? LMV-3, ज्याला आपण बाहुबली म्हणतो भारताचा. ठीक आहे बघा. त्यानंतर आरवली आरवली दोन्ही उच्चार आहे तिथे काय जास्त गोंधळून जायची गरज नाही. ह्या पर्वत रांगेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि तो निर्णय दिला 20 नोव्हेंबर 2025 ला निर्णय दिला आणि 29 डिसेंबरला दिलेला स्वतःचा निर्णय स्थगित केला. आता निर्णय काय दिला आणि वाद काय आहे आपण पाहूया. बघा, आता आरवली पर्वतरांगाची व्याख्या करण्याचा केंद्र सरकारच्या प्रस्तावाला व्याख्या कोणी केली? केंद्र सरकारने केली. त्या व्याख्याला मान्यता कोणी दिली? सर्वोच्च न्यायालयाने दिली. मान्यता दिल्यानंतर बघा, आरवली पर्वतरांगाच्या व्याख्याबाबत केंद्रीय पार्लमेंटच्या समितीने सादर केलेल्या शिफारशी सर्वोच्च न्यायालयाने 20 नोव्हेंबर 2025 रोजी स्वीकारल्या आणि त्या रद्द कधी केल्या? 29 डिसेंबर 2025 ला त्याला स्थगिती दिली. मग शिफारस काय होती केंद्राने केलेली? तर नव्या व्याख्येनुसार राजस्थानच्या आरवली जिल्ह्यातील पर्वतरांगाच्या क्षेत्रातील 100 मीटरहून किती 100 मीटरहून अधिक उंचीच्या टेकड्या आणि सुमारे 500 मीटर अंतरावरील अशा 2 टेकड्याच्या समूह आरवली पर्वतक्षेत्र मानले जाईल, असा केंद्र सरकारने प्रस्ताव मांडला. तो सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला. हा बदल खान माफियासाठी करण्यात आल्याचा आरोप विरोधक करत होते. त्यासाठी सेव्ह अरवली नावाची मोहीम डिसेंबर 2025 मध्ये काय करण्यात आली? राबवण्यात आली आणि या नवीन मानकामुळे आरवलीचा 90% पेक्षा जास्त टेकड्या संरक्षणाच्या कक्षेतून बाहेर पडतील आणि या निर्णयामुळे आरवली वाचवण्याचे आवाज तीव्र झाले. आरवली पर्वतरांग हे राजस्थानचं फुफ्फुस आहे. काय म्हणलंय? राजस्थानचे फुफ्फुस आहे. काय म्हणलं? तर बघा, 692 किलोमीटरची रांग आहे. किती? इथे दिलेलं आहे 692 किलोमीटरची रांग. त्यामध्ये 550 कुठे आहे? फक्त एकट्या राजस्थानमध्ये भाग आहे. 4 राज्याचा समावेश आहे ह्या आरवली पर्वतरांगेमध्ये. पण सर्वात जास्त 692 पैकी या ठिकाणी 550 किलोमीटर कुठे आहेत? राजस्थानमध्ये आहेत. आणि
या पर्वतरांगा दिल्लीपासून सुरू होतात, हरियाणाला आहेत, राजस्थानला आहेत आणि गुजरातपर्यंत आहेत. मग या ठिकाणी सर्वात जास्त विरोध, सर्वात जास्त भाग राजस्थानमध्ये असल्यामुळे तिथं प्राधान्याने विरोध झाला आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाला त्याला स्थगिती द्यावी लागली. 4 राज्याचे रक्षण करणारे अरवली पर्वतरांग आहे. अरवली पर्वतरांग भारतातील सर्वात प्राचीन भूवैज्ञानिक रचनापैकी एक आहे. चला पुढला, नवीन रामसर स्थळे. बघा या ठिकाणी डिसेंबर 2025 मध्ये भारतातील राजस्थानमधील सिलीसर तलाव, राजस्थानमधले हे 5वं आहे, राजस्थानमधील सिलीसर तलाव आणि कोपरा जलाशय. कुठला जलाशय? कोपरा जलाशय. छत्तीसगडमधील हे पहिलंच आहे. यांना रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आला. तर रामसर स्थळे म्हणजे काय? पाणथळ प्रदेशाच्या संवर्धनासाठी रामसर करार करण्यात आलेला आहे आणि त्या बेसवर तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या, आतापर्यंत डिसेंबर 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये रामसर स्थळे किती आहेत? 96 झालीत. 1845 मध्ये महाराज विनय सिंह यांनी अलवर शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सिलीसर तलाव या ठिकाणी राजस्थानमध्ये बांधलेला होता. त्यानंतर बघा रामसर करार काय? पाणथळ प्रदेश संवर्धनासाठी इराणमधील रामसर येथे करार 2 फेब्रुवारी 1971 ला झाला. 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिन म्हणून काय केला जातो? साजरा केला जातो. आणि भारतात सर्वाधिक रामसर स्थळे कुठे आहेत? तर या ठिकाणी तमिळनाडूमध्ये आहेत, 20 आहेत. आणि जगात या ठिकाणी भारत कितव्या स्थानी आहे? 3ऱ्या स्थानी आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. पुढला, मुख्य सचिव संमेलन 2025. कालावधी 26 ते 28 डिसेंबर 2025. ठिकाण नवी दिल्ली. क्रमांक 5. उद्देश केंद्र आणि राज्य सरकार, केंद्रशासित प्रदेश यांच्यातील संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने दरवर्षी हे संमेलन घेतले जाते. या वर्षीच्या संमेलनाचं उद्घाटन आणि अध्यक्षपद नरेंद्र मोदी यांनी भूषवलं. आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचा प्रश्न येईल, 5व्या क्रमांकाचं जे मुख्य सचिव संमेलन आहे त्याची थीम काय आहे? तर विकसित भारतासाठी मानवी भांडवल, अशा प्रकारची थीम आहे. विकसित भारतासाठी मानवी भांडवल. त्यानंतर राष्ट्रीय प्रेरणास्थळ. याही घटनेवर 100% प्रश्न येईल. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101व्या जयंतीनिमित्त 101व्या जयंतीनिमित्त उत्तर प्रदेशमधील लखनौमध्ये राष्ट्रीय प्रेरणा स्मारक स्थळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 डिसेंबर हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ आपण जो सुशासन दिन म्हणून साजरा करतो त्या दिवशीच याचं उद्घाटन करण्यात आलं उत्तर प्रदेशमधील लखनौमध्ये. आणि कोणत्या नदी किनारी? गोमती नदीच्या किनाऱ्यावर जवळजवळ 65 एकर जागेमध्ये याचं उद्घाटन करण्यात आलं. आणि राष्ट्रीय प्रेरणा स्थळामध्ये तुम्हाला प्रश्न येईल, राष्ट्रीय प्रेरणा स्थळामध्ये कोणाचा पुतळा आहे किंवा नाही? 65 फूट उंच काश्य पुतळे आहेत. 3 व्यक्तीचे आहेत, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि अटल बिहारी वाजपेयी. इथं अपेक्षित आहे की राष्ट्रीय प्रेरणा स्थळामध्ये खालीलपैकी कोणाचा पुतळा आहे किंवा नाही आला, असं जर प्रश्न आला तर ह्या 3 व्यक्तींची, महान व्यक्तींची नावं माहिती पाहिजे. कमळाच्या आकाराच्या संग्रहालयात 5 गॅलरी आणि 12 इंटरप्रिटेशन वॉल्स आहेत. हा देखील भाग तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर दरवर्षी 26 डिसेंबरला जो आपण राष्ट्रीय बाल दिन साजरा करतो, त्या दिवशी वीर बाल दिन जो साजरा करतो त्या दिवशी काय केलं जातं? तर पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रपतीच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराचं वितरण करण्यात येतं. यावर्षी 5 ते 18 वयोगटातील 20 मुलांचा, जवळजवळ 25 मुलं, जास्तीत जास्त 25 मुलांना देण्यात येतो. म्हणजे यावर्षी 20 मुलांचा गौरव करण्यात आला आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने. आणि या ठिकाणी लक्षात घ्या, यात आपल्या महाराष्ट्राचा छत्रपती संभाजीनगर मधील अर्णव महर्षी या मुलाचा समावेश आहे. त्यांनी लकवाग्रस्त रुग्णाच्या हातासाठी AI आधारित पुनर्वसन उपकरण आणि ऍक्टिव्ह हँड रिस्ट ब्रँडचा शोध लावलाय. या अर्णव महर्षी महाराष्ट्रातले, आता 20ची 20 नाव आपल्याला माहित पाहिजेत, मी इयरबुक मध्ये टाकले, तुम्ही त्यामध्ये वाचून घ्या. आणि महत्वाचं काय तर महाराष्ट्रातील कोण आहे तर अर्णव महर्षी याचा समावेश आहे. वीर बाल दिन जो आपण साजरा करतो तो 2022 पासून करतो. साहिबजादा जोरावर सिंग हा 9 वर्षाचा आणि साहिबजादा तफे सिंग हा 6 वर्षाचा. गुरु गोविंद सिंग यांची हे जे काही मुलं होती यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी वीर बाल दिन साजरा केला जातो. त्यानंतर हिवाळ्यामध्ये आपण म्हणतो हिवाळी अधिवेशन, जसं विधिमंडळाचं झालं तसं संसदेची हिवाळी अधिवेशन या ठिकाणी झाले. आणि संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जी काही महत्वाची विधेयकं मांडल्यात 3-4 ती पाहणार आहोत. त्यातलं पहिलं
जे सर्वात जास्त चर्चित आहे जी काय रोजगार हमी योजना, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, राष्ट्रीय महात्मा गांधी रोजगार हमी योजना, याचं नाव बदललं, स्वरूप बदललंय आणि त्याऐवजी आता व्हीबी म्हणजे विकसित भारत जी रामजी विधेयक 2025 संसदेत मांडण्यात आलं. महात्मा गांधी राष्ट्रीय, बघा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा मनरेगा रद्द करून 125 दिवसाच्या रोजगार हमीची तरतूद असलेला नवीन विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा आणण्यात आला. ही 100% पूर्वी मनरेगा केंद्र पुरस्कृत होती, परंतु आता नवीन योजनेत काय 60% केंद्र, 40% राज्य. आता राज्यावर अधिभार आलेला आहे आणि ईशान्येकडील राज्यामध्ये 90% केंद्र आणि 10% राज्य या ठिकाणी अशा स्वरूपाचं स्वरूप असेल. कदाचित यावर आपला प्रश्न आहे, पूर्वीचं नाव काय होतं, नवीन नाव काय आहे, नवीन योजनेतल्या खर्चाचं प्रमाण काय. आता ती केंद्र आणि राज्य पुरस्कृत अशी झालेली आहे, पहिली फक्त केंद्र पुरस्कृत होती. लोकसभेत 18 डिसेंबर 2025 ला मंजुरी, राज्यसभेत 19 डिसेंबर 2025 ला मंजुरी आणि राष्ट्रपतीची मंजुरी 21 डिसेंबर 2025 ला. यामध्ये राष्ट्रपती मंजुरी कदाचित आपल्याला तारीख विचारली जाऊ शकते. त्यानंतर बघा, भारत शिक्षा अधिष्ठान विधेयक 2025 डिसेंबर 2025 मध्ये संसदेत मांडलं. या विधेयकामुळे 3 मुख्य उच्च शिक्षण नियम संस्था रद्द होणार आहेत. काय म्हणले, रद्द होणार आहेत. विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद या 3 संस्था रद्द होणार आहेत आणि भारत शिक्षण अधिष्ठान विधेयक 2025 च्या अंतर्गत. आणि या नवीन रचनेअंतर्गत मुख्य परिषदेची स्थापना नियामक परिषद, मान्यता परिषद, मानक परिषद आणि याला देखील राष्ट्रपतीने 21 डिसेंबर 2025 लाच या विधेयकाला मान्यता दिलेली आहे. त्यानंतर शांती विधेयक. आता या शांती विधेयकचा लॉंग फॉर्म देखील आपल्याला विचारला जाईल. सस्टेनेबल हार्नेसिंग अँड ऍडव्हान्समेंट ऑफ न्यूक्लिअर एनर्जी फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. स्क्रीनवर बघून घ्या. साधा सोपा शांती विधेयकाचा लॉंग फॉर्म विचारला जाईल. हे विधेयक अणुऊर्जा कायदा 62 आणि अणु नुकसान दायित्व कायदा 10, अणुऊर्जा कायदा 62चा आणि दायित्व कायदा 10चा, बघा, याची जागा घेणार आहे. कुठलं, शांती विधेयक घेण्यात आहे. आणि याचा सगळ्यात महत्वाचा मोटो काय या विधेयकाचा, अणुऊर्जा क्षेत्र यापुढे खाजगी कंपन्यांसाठी काय करण्यात आलं, खुलं करण्यात आलं आणि या देखील विधेयकाला 21 डिसेंबर 2025 ला मान्यता देण्यात आली. त्यानंतर पुढलं विधेयक आहे बघा, काय, सबका विमा सबकी रक्षा विमा कायदे दुरुस्ती विधेयक 2025. आता याचं काय, ह्या विधेयकाचं वैशिष्ट्य काय, विमा विधेयकात 100% परकीय गुंतवणुकीला काय करण्यात आली, मान्यता देण्यात आली. उद्देश काय, विमा क्षेत्रात विकास पॉलिसी धारकांचे संरक्षण. हे विधेयक विमा कायदा 38, LIC कायदा 56 आणि विमा नियामक व विकास प्राधिकरण कायदा 1999 मध्ये सुधारणा करते आणि याला देखील 21 डिसेंबर 2025 ला मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा, पुढली घटना आहे गोल्ड कार्ड व्हिसा योजना. आता ही गोल्ड कार्ड व्हिसा योजना कोणत्या देशाने राबवली असा साधा प्रश्न येईल. अमेरिकेनं. अमेरिकेत शिक्षण घेऊन स्थायिक झालेल्या किंवा स्थायिक होऊ पाहणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांसाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गोल्ड व्हिसा योजना आणली. $10 लाख भरून हे कार्ड मिळणार असून झटपट अमेरिकन नागरिकत्व मिळण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा होणार. आता गोल्ड कार्ड व्हिसा योजना काय, अमेरिकेचं नागरिकत्व काय, बघा, अमेरिकेत्व नागरिकत्व देणे. किती रक्कम भरायची, $10 लाख या ठिकाणी भरायची. पण कॉर्पोरेट कंपनीने किती लाख भरायची, 20 लाख. व्यक्ती म्हणलं तर 10 लाख, कंपनी म्हणलं तर 20 लाख. आणि हा गोल्ड कार्ड व्हिसा कार्यक्रम E5 व्हिसा कार्यक्रमाची जागा घेतो. त्यानंतर परमवीर दीर्घा म्हणजे गॅलरी, राष्ट्रपती भवनामध्ये एक नवीन दालन या ठिकाणी स्थापन करण्यात आले आणि त्या नवीन दालनाचं नाव आहे परमवीर दीर्घा. जे काय आतापर्यंत परमवीर चक्र विजेते 21 शूरवीरांचे फोटो या ठिकाणी आणि त्यांच्या शौर्यगाथा प्रदर्शित केले आहेत. 16 डिसेंबर 2025 ला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन केलं. विजय दिन आहे 16 डिसेंबर. 1971च्या पाकिस्तानवर आपण विजय मिळवला युद्धामध्ये आणि त्याच्या सन्मानार्थ हा 16 डिसेंबर हा विजय दिन साजरा केला जातो. आणि त्या दिवशी राष्ट्रपती भवनामध्ये परमवीर दीर्घा जे 21 शूरवीर आहेत, परमवीर चक्र विजेते आहेत, त्यांचे फोटो आणि त्यांच्या शौर्यगाथा या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. ब्रिटिश अधिकाऱ्याच्या फोटोऐवजी आता आपले परमवीर विजेते आहेत त्यांचे चित्रे लावण्यात आले, जे गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडण्याचे प्रतीक आहेत. हे
ब्रिटिश अधिकाऱ्याचे पूर्वीच्या फोटोचे ऐवजी आता परमवीर चक्र विजेत्याचे. भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान आहे. आतापर्यंत 21 परमवीर चक्र दिलेत, त्यापैकी 14 मरणोत्तर आहेत. युद्धामध्ये शौर्य, साहस आणि स्वयं त्यागाच्या असामान्य कामगिरीसाठी या ठिकाणी हा परमवीर चक्र दिला जातो. आता अंडर 90 आशिया कप क्रीडाविषयक घटना आहे. एशियन क्रिकेट काउन्सिलनं यातर्फे घेण्यात आला अंडर 90 आशिया कप. दुबईमध्ये झाला 12 डिसेंबर ते 21 डिसेंबर. 50 षटकाचा, 12व्या क्रमांकाचा आणि एकूण सहभागी संघ 8 होते. भारत आहे, UAE आहे, पाकिस्तान आहे, मलेशिया आहे, बांगलादेश आहे, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि नेपाळ आहे. आणि अंडर 90 हा जो आशिया कप आहे तो जिंकलेल्या पाकिस्ताननं भारताला हरवलेला आहे. या ठिकाणी भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे. अंतिम सामना ICC अकादमी मैदान दुबई या ठिकाणी झाली. सामनावीर आणि मालिकावीर समीर मिन्नासला मिळाला आहे. या ठिकाणी अंडर 90 मध्ये द्विशतक करणारा पहिला भारतीय आणि जगातील दुसरा अभिमान कुडू मलेशिया संघाविरुद्ध या डावखुऱ्या फलंदाजांनी 125 चेंडूत नाबाद 209 धावाची खेळी ह्या आशिया कपच्या वेळेस केलेली आहे. त्यामुळं अभिमान कुडूच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2025. आता बघा, खेलो इंडियाच्या वेगवेगळ्या स्पर्धा झाल्या. शेवटची स्पर्धा होती डिसेंबर मधली विद्यापीठ स्पर्धा 5व्या क्रमांकाची. 19 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2025च्या दरम्यान ही स्पर्धा पार पडली. राजस्थानमधील जयपूर या ठिकाणी राजस्थानमधील जवळजवळ 7 शहरांमध्ये जयपूर, अजमेर, उदयपूर, जोधपूर, बिकानेर, कोटा आणि भरतपूर या ठिकाणी पार पडली. शुभंकर काय खम्माने गहाणी शुभंकर आहे. ही स्पर्धा 23 पदक क्रीडा आणि एकता प्रात्यक्षिक खेळात म्हणजे खो खो आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत पहिल्यांदा बीच व्हॉलीबॉल, कॅनोईंग आणि कायांकिंग आणि सायकलिंगचा पहिल्यांदा समावेश करण्यात आला. तुम्हाला प्रश्न येईल की खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत पहिल्यांदाच कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला, तर तो माहिती असावा. आता हे सगळ्यात महत्वाचे पदक तालिका. ह्या पदक तालिकेचं जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, चंदीगड युनिव्हर्सिटी पंजाबमधील सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांकावर 42 सुवर्ण, 14 रौप्य, 11 कांस्य अशी एकूण 67 पदके जिंकली. लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पंजाबची आहे, 32 सुवर्ण, 24 रौप्य, 22 कांस्य अशी 78 पदके एकूण जिंकली. गुरु नानक देव युनिव्हर्सिटी अमृतसर पंजाब 32 सुवर्ण, 33 रौप्य, 18 कांस्य अशी 72 पदके जिंकले. आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे 8व्या क्रमांकावर आहे पदक तालिकेमध्ये. 9 सुवर्ण, 17 रौप्य, 12 कांस्य अशी 38 पदके या ठिकाणी जिंकलेली आहेत. आणि पदक तालिकेत चंदीगड दुसऱ्यांदा प्रथम क्रमांकावर आहे. व्यवस्थित हा चार्ट करून जायचा, पाठ करायचा, हे विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर सॅप महिला क्लब चॅम्पियनशिप 2025 पहिली. कितवी? पहिली. 5 ते 20 डिसेंबर 2025 काठमांडू दसरा स्टेडियम नेपाळ. विजेता संघ ईस्ट बंगाल क्लब, उपविजेता संघ नेपाळ AFE क्लब. सर्वाधिक गोल करणारा खेळाडू फाजिला इकापुट ईस्ट बंगालचा. प्ले ऑफ पुरस्कार भूतान ट्रान्सपोर्ट युनायटेड. त्यानंतर ईस्ट बंगाल हा आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय महिला क्लब ठरला आहे. अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवा. त्यानंतर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 18व्या क्रमांकाची झारखंड या संघानं पहिल्यांदा जिंकली. कोणाला हरवलं? हरियाणा हरवलं. T20 फॉर्मॅट मध्ये आहे. अंतिम सामना ठिकाण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम गहुजे पुणे या ठिकाणी पहिल्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी झारखंडनं हरियाणाला हरवून जिंकलेली आहे. झारखंडनं 20 षटकात 3 बाद 262 धावा केल्या. मुश्ताक अली स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लढती कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. याचा पाठलाग करताना हरियाणाचा डाव 18.3 षटकात 193 धावात आटोपला. झारखंडने हरियाणाचा 69 धावांनी मात केली. झारखंडचा कर्णधार कोण? ईशान किशन. 49 चेंडूत 101 धावा. प्लेयर ऑफ द मॅच देखील ईशान किशन ठरलेला आहे. त्यानंतर आशियाई युवा पॅरा गेम्स दुबई दुसऱ्यांदा हे पॅरा गेम्सचं आयोजन करण्यात आलं. 2017ला पहिल्यांदा करण्यात आले. कितव्या क्रमांकाची? 5व्या. शुभंकर काय फॉक्सी जो UAE मधील मूळ प्रजाती असलेल्या अमिराती वाळवंटातील कोल्ह्यापासून प्रेरित आहे. 7 ते 14 डिसेंबर 2025 दरम्यान पार पडली. सहभागी देश 35 आहेत. सहभागी खेळाडू 1500 आहेत. आता याची पदक तालिका युवा पॅरा गेम्सची. उझबेकिस्तान 99 सुवर्ण, 57 रौप्य, 41 कांस्य, 197. त्यानंतर इराण 76 सुवर्ण, 96 रौप्य, 88 कांस्य आणि 262 एकूण आहेत. जपान या ठिकाणी 40 सुवर्ण आहे, 25 रौप्य आहे, 12 या ठिकाणी कांस्य आहेत आणि
77 एकूण आहेत. भारत या पदक तालीमध्ये 7व्या क्रमांकावर आहे. किती क्रमांकावर आहे? 7व्या. 36 सुवर्ण, 28 रौप्य, 38 कांस्य आणि टोटल 102 जिंकलेले आहेत. तुम्हाला ह्या चार्ट मध्ये असं जाणवेल की बाबा 262 पदकं या ठिकाणी इराणनं जिंकल्या, तर 2 नंबर कसं काय, तर ज्याची सुवर्ण पदकं जास्त असतात पण एकूण काउंटिंग मध्ये जरी कमी असला आणि सुवर्ण पदकं जास्त असतील तरी प्रथम क्रमांकावर तो देश असतो. इथं सुवर्ण पदकं उझबेकिस्तानची जास्त असल्यामुळं उझबेकिस्तान प्रथम क्रमांकावर आहे. आणि या युवा पॅरा गेम्स मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? 7व्या स्थानावर आहे. त्यानंतर आशिया युवा पॅरा गेम्स या स्पर्धेत दिव्यांग तैराक अब्दुल कादिर इंदोरी हा जो काय मध्य प्रदेशचा आहे 3 सुवर्ण 1 कांस्य असे पदक जिंकले. त्याने हे पदक पोहणे ह्या क्रीडा प्रकारात जिंकलेले आहे. 2029 ची 6वी स्पर्धा कंबोडिया या देशामध्ये होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक 2025 तुकडेबंदी कायद्याच्या संदर्भातलं हे विधेयक महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत 9 डिसेंबर 2025 मंजूर झालं. उद्देश काय? राज्यातील नागरी वस्त्यामध्ये गुंठेवारी किंवा लहान भूखंडावरील जाचक अटी शिथिल करण्याच्या. आपण 11 गुंठे जमीन घेतल्यावरच नावावर व्हायची, 1-2 गुंठ्याची खरेदी होत नव्हती, साठेखत करावं लागायचं. तसा प्रकार येणाऱ्या कालखंडात जो मध्य कालखंडात जेवढे काही डॉक्युमेंट झाले ते आता या ठिकाणी नवीन नियमानुसार काय होणार आहे, त्याची गुंठेवारी किंवा लहान भूखंडावरील जाचक अटी आता शिथिल करण्यात आले. डॉक्युमेंट सुद्धा आता तयार होणार. विधेयकाची वैशिष्ट्य काय बघा. लहान भूखंडाची खरेदी विक्री सुलभ होणार. संबंधित मालकाचे नाव स्वतंत्रपणे 7/12 उतार्यावर लागणार. नागरी भागा जमिनीच्या अकृषिक वापरासाठी आता जिल्हाधिकाऱ्याकडून पूर्व परवानगीची गरज नाही. या विधेयकातील काय वैशिष्ट्य आहेत असं विचारलं तर ते माहीत असावेत म्हणून सांगतोय. नियोजन प्राधिकरणाने परवानगी दिल्यास थेट एनए परवानगी गृहीत धरली जाईल. 15 ऑक्टोबर 2024 नंतर कोणत्याही नव्याने तुकडा पाडता येणार नाही. 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 पर्यंतच्या बघा 65 ते 24 पर्यंतच्या व्यवहारांना नियमित करण्यासाठी अध्यादेश आणला गेला ज्यात कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. 65 ते 24 पर्यंत जेवढे व्यवहार झाले तेवढे नियमित केले जाणार आहेत. त्यानंतर हॉर्नबिल उत्सव जो आहे तो 26व्या क्रमांकाचा, गेल्या वर्षीचा रौप्य महोत्सव होता, या वर्षीचा हॉर्नबिल उत्सव 26व्या क्रमांकाचा आहे. हा उत्सव नागालँड राज्यात किसामा कोहिमा या ठिकाणी पार पडतो 1 ते 10 डिसेंबरच्या दरम्यान. यावर्षी सहभागी देश ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, माल्टा आणि स्वित्झर्लंड हे सहभागी देश झाले होते. 25चा भागीदार देश युनायटेड किंगडम, अतिथी राज्य अरुणाचल प्रदेश. बघा यातल्या कोणत्याही बीटवर प्रश्न येईल म्हणून व्यवस्थित लक्षात ठेवायचं. एअर इंडिया अधिकृत वाहन संस्था असणार आहे म्हणजे होती. या महोत्सवासाठी बोईंग 737-8 या विशेष विमानांची व्यवस्था कंपनीने केली होती. तुम्हाला प्रश्न येईल हॉर्नबिल उत्सव कोणत्या राज्यात, तर नागालँडमध्ये. कितव्या क्रमांकाचा? 26. कधी पार पडला? किती देश होते? भागीदार देश कोण? अतिथी राज्य कोण? आणि अधिकृत वाहन संस्था कोण? आता उद्दिष्ट काय बघा. नागालँडमधील आदिवासी संस्कृती आणि परंपरेला प्रोत्साहन देणे आणि जतन करणे. या महोत्सवाचे नाव नागा जमातीमध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या हॉर्नबिल धनेश पक्षावरून ठेवण्यात आलेलं आहे. नागालँडला सणाची भूमी, उत्सवाची भूमी म्हणून ओळखले जाते. वर्ष 2000 मध्ये सुरू केलेला हॉर्नबिल महोत्सव नागालँडच्या प्रमुख सांस्कृतिक कार्यक्रमापैकी एक कार्यक्रम आहे. आता युनेस्कोची वारसा यादी वेगळी आणि युनेस्कोची अमूर्त सांस्कृतिक वारसा यादी वेगळी. आता या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीची बैठक पहिल्यांदाच भारतात नवी दिल्ली या ठिकाणी लाल किल्ल्यावर 20व्या क्रमांकाची भारतात लाल किल्ल्यावर नवी दिल्ली या ठिकाणी प्रथमच पार पडली 8 ते 13 डिसेंबरच्या दरम्यान. विशाल व्ही शर्मा हे युनेस्कोचे भारतातील राजदूत ते अध्यक्ष होते. आणि यावेळेस आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट की भारतातील दिवाळी या सणाचा बघा भारतातील दिवाळी ह्या सणाचा अमूर्त सांस्कृतिक यादीमध्ये काय करण्यात आला? समावेश करण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत भारतातील 16 घटकांचा बघा काय म्हणलंय आतापर्यंत भारतातील 16 घटकाचा या ठिकाणी युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीमध्ये काय केलाय? समावेश केलेला आहे. 16ची यादी मी टोटल ती इयरबुक मध्ये टाकली, तुम्ही तिथनं वाचून घ्या. आणि जर शक्य असेल तुम्हाला माहित असतील तर 16 घटक तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. चला पुढला भाग बघा. आता काय म्हणलंय हा वारसा जागतिकीकरणाच्या वाढत्या परिस्थितीत सांस्कृतिक विविधता टिकून ठेवण्यासाठी एक महत्वाचा घटक आहे. 2025 मध्येच बोरिंदो वाद्याचा समावेश करण्यात आला. पाकिस्तानमधील हे वाद्य आहे. बोरिंदोचे मूळ मोहनजोदडोच्या प्राचीन संगीत वारसाशी जोडलेलं आहे. आणि यात आणखीन एक रेकॉर्ड केलंय. इटली या देशाला संपूर्ण राष्ट्रीय पाककृतीसाठी युनेस्कोची मान्यता मिळणारा जगातला
पहिला देश ठरलेला आहे. इटालियन कुकीजचा अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये काय करण्यात आलाय, समावेश करण्यात आला. म्हणजे इथे एक लक्ष द्या, पाकिस्तानातील बोरिंदो वाद्य, इटलीला संपूर्ण राष्ट्रीय पाककृतीसाठी युनेस्कोने मान्यता दिली, तो जगातला पहिला देश ठरलेला आहे. आणि भारताचा दिवाळी सण हे महत्वाचे आहे. भारतात पहिल्यांदा पार पडली अमूर्त वारसाची बैठक. त्यानंतर भारत रशिया वार्षिक परिषद या ठिकाणी हैदराबाद हाऊसला पार पडली. हैदराबाद हाऊस म्हणजे काय हैदराबाद मध्ये नाही, ते नवी दिल्ली या ठिकाणी आहे, हे महत्वाचं आहे. हैदराबाद जे काय हाऊस आहे ते कुठे आहे, नवी दिल्ली या ठिकाणी. 23व्या क्रमांकाची बैठक पार पडली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन 4 आणि 5 डिसेंबर रोजी 2 दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले होते. आणि ते भारत दौऱ्यावर ज्यावेळेस आले त्यांना भेट दिलेल्या भारताने वस्तूत भगवद्गीता, चांदीचा चहा सेट, मुर्शिदाबादचा चांदीचा आहे तो चहा सेट भेट दिला पश्चिम बंगाल. चांदीचा घोडा हा महाराष्ट्रातील आहे, तो एक लक्षात ठेवा. काश्मीरी केशर, संगमनेरी बुद्धिबळाचा संच, आग्र्याचा, आसाम ब्लॅक टी भेट दिलेल्या वस्तू पाहतोय आपण. करार झाले 7 मुद्दे महत्वाचे. सहकार्याने स्थलांतर, तात्पुरत्या कामगार सेवा, आरोग्याने वैद्यकीय शिक्षण, अन्न सुरक्षा आणि मानके, ध्रुवीय जहाजाची निर्मिती, सागरी सहकार्याने खताची निर्मिती, अशा प्रकारचे 7 महत्वाचे करार या ठिकाणी भारत रशिया वार्षिक कितव्या क्रमांकाच्या, 23व्या क्रमांकाची. आपण बघा सुरुवातीला किती पाहिली, 23व्या क्रमांकाची भारत रशिया वार्षिक परिषद पार पडलेली आहे. त्यानंतर बघा करारातील इतर मुद्दे काय, 2030 पर्यंत दोन्ही देशामधील व्यापार $100 अब्ज पर्यंत न्यायचा आहे. आर्थिक सहकार्याचा कार्यक्रम घोषित केला. 30 दिवसाच्या मोफत ई टुरिस्ट आणि ग्रुप टुरिस्ट व्हिसा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तमिळनाडूमधील कुंडानकुलम अणुऊर्जा प्रकल्पातील 6 अणुभट्ट्या पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याबाबत रशिया अणुइंधनाचा पुरवठा करणार आहे. रशिया अणुइंधनाचा पुरवठा करणार आहे तमिळनाडूमधील कुंडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पासाठी. डिसेंबर 2025 मधील जे काही परीक्षेला जातात त्याचे महत्वाचे टॉपिक असतात ते आपल्याला पाहायचं आहे. त्यात बघा प्रशासकीय सुधारणांनी लोक तक्रार विभागाने 15 ते 25 डिसेंबर दरम्यान सुशासन सप्ताह, कुठला सप्ताह राबवलेला बघा या ठिकाणी सुशासन सप्ताह राबवलेला आहे. सुशासन सप्ताह कधी 15 ते 25 डिसेंबर. त्यानंतर बघा आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत दावा निकालीमध्ये गुजरात हे भारतातील सर्वोत्तम राज्य ठरले. कोणतं राज्य, गुजरात ठरलेलं आहे. चांगी विमानतळ कुठल्या ठिकाणी आहे, सिंगापूरला आहे. जगातील सर्वोत्तम विमानतळ हे ठरलेलं आहे. भारताच्या पहिल्या फेमिना मिस इंडिया, बघा फेमिना मिस इंडिया म्हणलेला आहे, कोण आहे, मेहर कॅस्टिलिनो यांचे डिसेंबरमध्ये निधन झालेलं आहे. फॅशन पत्रिकेच्या प्रणेत्या म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यानंतर बघा युनिव्हर्सिटीज ऑफ पतंजली ज्ञान भारत मिशन अंतर्गत क्लस्टर सेंटर म्हणून निवडण्यात आले आहे. योग आणि आयुर्वेदावर आधारित असे हे पहिले विद्यापीठ आहे. ऑस्कर चित्रपट पारितोषिकाच्या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म गटात 15 चित्रपटाची निवड करण्यात आली. किती, 15. आणि त्यामध्ये भारतातर्फे अधिकृत ऑस्करसाठी जो नीरज घायवानचा चित्रपट आहे, कोणता, होमबाउंड, या चित्रपटाचा समावेश करण्यात आला अंतिम 15 मध्ये. त्यानंतर 2026च्या IPL मधील सर्वात महागडा खेळाडू कॅमेरून ग्रीन ऑस्ट्रेलियाचा आहे. तो 25.20 कोटीची बोली लावली. कोलकाता नाईट रायडर्सने ही बोली लावली. IPL इतिहासात परदेशी खेळाडूंना मिळालेली ही सर्वोच्च रक्कम ठरलेली आहे. त्यानंतर हरियाणातील नवनियुक्त 23वा जिल्हा हंशी नावाचा. भारतीय भाषा उत्सवाचे आयोजन डिसेंबर 2025 मध्ये नवी दिल्ली येथे करण्यात आले. 2025 ची थीम भाषा अनेक भाव एक अशा प्रकारचे आहे. 47वी अखिल भारतीय जनसंपर्क परिषद 2025 डेहराडून उत्तराखंड येथे पार पडली. त्यानंतर 15 डिसेंबर 2025 रोजी ऑस्ट्रेलियातील सिडनीच्या बॉडी बीच येथील ज्यू धर्मियाच्या हनुका सणादरम्यान गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात 15च्या वर मृत्यूची संख्या पोहोचलेली आहे. कुठे या ठिकाणी हल्ला करण्यात आला तर ऑस्ट्रेलियातील सिडनीच्या बॉडी बीच येथील ज्यू धर्मियाच्या हनुका सणादरम्यान. त्यानंतर स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या AI व्हायब्रन्सी निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक 3रा आहे. उच्च न्यायालयाच्या वकील परिषदामध्ये महिलांना किती टक्के आरक्षण असणार आहे, इथून पुढे 30% आरक्षण असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने तसे आदेश दिलेले आहेत. येलो लाईन ही इस्रायल आणि पॅलेस्टाईन दरम्यानची नवीन सीमारेषा आहे. बघा नवी सीमारेषा इस्रायल आणि पॅलेस्टाईन मध्ये येलो लाईन. DBS बँकेला बँकरकडून ग्लोबल बँक ऑफ द इयर हा 2025चा पुरस्कार मिळालाय. सदर पुरस्कार ह्या बँकेला 3ऱ्यांदा मिळाला. कितव्यांदा मिळाला, 3ऱ्यांदा. ऑस्ट्रियाने शाळामध्ये 14 वर्षाखालील मुलांना हेड स्कार्फ घालण्यावर बंदी घातलेली आहे. क्रिकेटच्या 3ही फॉर्मॅटमध्ये 100 विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह
अमित शाह आणि मोहन भागवत यांच्या हस्ते अंदमान निकोबार बेटाच्या बोधनाबाद येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. हा पुतळा दक्षिण अंदमान जिल्ह्यातील एका उद्यानात उभारण्यात आलेला आहे. महाराष्ट्राची ऊर्जा राजधानी कोणती? चंद्रपूर येथे सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित नवीन ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. आशियातील पहिल्या संरक्षित राजेशाही पक्षी अभयारण्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी चराई चुंग फेस्टिवल आसाम राज्यात आयोजित करण्यात आला. तुम्हाला इथे प्रश्न येईल, चराई चुंग फेस्टिवल कोणत्या राज्यात? तर आसाम राज्यात. भारत आणि इस्रायल यांनी एकत्रितपणे सेमी-O4 लिमिटेड ही 50-50% भागीदारी असलेली संयुक्त कंपनी स्थापन केली. केंद्र सरकारने ग्रामसभा आणि पंचायत बैठकीच्या स्वयंचलित सारांशासाठी सभासार AI सक्षम साधनाची सुरुवात केली. त्यानंतर केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी सुजलाम भारत ऍप लॉन्च केलेला आहे. FC गोवा संघाने AIWF सुपर कप मध्ये ईस्ट बंगालला पराभूत करून या ठिकाणी विजेपद पटकावलेला आहे. देशभरात वाढलेल्या डिजिटल अरेस्ट घोटाळ्याच्या प्रकरणाचा एकत्रित आणि देशव्यापी चौकशी आता CBI कडे सोपवण्यात आली आहे. भारताच्या राष्ट्रीय खात्याची सांख्यिकी आणि सरकारच्या वित्तीय विधा संकलनाच्या पायाभूत यंत्रणा IMF ने वार्षिक अवलोकन अहवालात क श्रेणी, कोणती श्रेणी? क श्रेणी बहाल केलेली आहे. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने इन्क्रेडिबल इंडिया 2.0 मोहीम सुरू केली. या मोहिमेचा उद्देश आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करणे. RBI द्वारे पंचज्योती या नवीन 2025-30 या कालावधीसाठी राष्ट्रीय वित्तीय समावेशन धोरण जाहीर केले. कोणतं धोरण? पंचज्योती नावाचं. 27वी नवरत्न कंपनी नुमालीगड रिफायनरी लिमिटेड नावाची कंपनी, नुकताच दर्जा मिळाला नवरत्नचा 27वी. 11 आणि 12 डिसेंबर 2025 मध्ये राष्ट्रीय नाणे संमेलन हैदराबाद तेलंगणा येथे पार पडले. मिझोरामचे माजी राज्यपाल स्वराज कौशल, सुषमा स्वराज यांचे ते पती आहेत. डिसेंबर 2025 मध्ये निधन झाले. ते सर्वात तरुण राज्यपाल होते. भारताने राष्ट्रीय आर्थिक गणनासाठी GDP चे बेस इयर आता कुठला असणार आहे? 2022-23 असणार आहे. पर्यावरण क्षेत्रीय परिषद 2025 चेन्नई येथे 6 आणि 7 डिसेंबर 2025 रोजी झाली. महिला शांतता आणि सुरक्षा निर्देशांक 2025-26 नुसार भारताचा क्रमांक 131 आहे. स्कोअर किती आहे? 0.607 आहे. एका महिन्यात 45,911 सर्वाधिक सौर कृषी पंप बसवण्याच्या गिनीस वर्ल्ड बुक रेकॉर्ड बनणारे राज्य कुठले? पहिले महाराष्ट्र. आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचा 19वा सदस्य देश रशिया ठरलेला आहे. मध्य प्रदेशातील सर्वज्ञ सिंह कुशवाहा याने 3 वर्षे 7 महिने आणि 20 दिवस वयात अधिकृत फिडे रेटिंग मिळवणारा सर्वात लहान बुद्धिबळपटू होण्याचा मान मिळवलेला आहे. भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन इरिगेशी याने जेरुसलेम मास्टर्स 2025 चे विजेतेपद पटकावले. पॉन्ड नावाच्या उपक्रमाद्वारे तलावाच्या स्वच्छतेसाठी ज्यांनी प्रयत्न केलेले आहेत असा देवकरण हा कुठल्या भागातला आहे? नोएडा, दिल्ली, उत्तर प्रदेश. युनोचा यंग ऍक्टिव्हिटी समिट हा सन्मान त्याला देण्यात आला आहे. त्यानंतर नीती आयोगाद्वारे मिझोराम राज्याला भारताची आल्याची म्हणजे अद्रक म्हणतो आपण, बरोबर आहे, अद्रकची राजधानी म्हणून घोषित केले. गुजरातने वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी अर्ज केला. यावरून महाराष्ट्रातील हापूस उत्पादक आणि विक्रेते आक्रमक झाले. वलसाड विरुद्ध हापूस मूळ कोकणातला वाद. देशातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन किसान 2025 10 ते 14 डिसेंबर दरम्यान कुठे पार पडले? पुणे जिल्ह्यातील मोशी या ठिकाणी. वेगाने विस्तारणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता AI परिसंस्थेला पाठबळ देण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनी भारतात 17.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. पेटा इंडियाने कोलकात्याला त्याच्या व्हेगन रेस्टॉरंट्स आणि व्हेगन फॅशनमुळे 2025 मधील सर्वात व्हेगन फ्रेंडली सिटी म्हणून घोषित केलेलं आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील वेदा परेशीने 1 वर्ष 9 महिने 10 दिवसाच्या वयात 100 मीटर जलतरण पूर्ण करून इंडिया ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नाव केले. कोण? वेदा परेशी. तर मी फोटो पण टाकलेला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने गुजरात राज्याला टायगर प्रेझेंट राज्य म्हणून दर्जा दिला. ICC अंडर 90 क्रिकेट विश्वचषक 2026 साठी भारतीय संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे. माजी अग्निवीरांना सीमा सुरक्षा दलात BSF मध्ये कोटा 10% किती टक्के करण्यात आला? 50% करण्यात आलाय. इस्रोने गगनयान मोहिमेसाठी क्रू मॉड्यूलच्या वेगावर नियंत्रण ठेवणाऱ्या ड्रोग पॅराशूट यशस्वी चाचणी 18 आणि 19 डिसेंबर 2025 रोजी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. आसामची राजधानी
राजधानी, आसामची राजधानी म्हणण्यापेक्षा आसाममध्ये राजधानी एक्सप्रेस रेल्वेचं नाव आहे. त्या ठिकाणी 7 हत्तीचा मृत्यू झाला. या ठिकाणी 20 डिसेंबरला मृत्यू झालेला आहे. फिफा अरब कपने विजेतेपद मोरोक्को या देशाने जॉर्डनला हरवून जिंकले. अरब कपचे विजेतेपद मोरोक्कोने जॉर्डनला हरवून जिंकले. डिसेंबर 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अश्वगंधा वनस्पतीवर आधारित एक टपाल तिकीट जारी केलेलं आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2025च्या उपक्रमाची थीम स्वच्छतेची नवीन पहल, वाढता हात करा स्वच्छतेसाठी साथ. डिसेंबर 2025 मध्ये अजदीप युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली. या युद्धनौकेचे नाव कर्नाटकमधील कारवारच्या किनाऱ्याजवळ असलेल्या अजदीप बेटावरून ठेवण्यात आले आहे. जागतिक फुटबॉल महासंघ फिफा क्रमवारीत भारताचे स्थान 142व्या क्रमांकावर आहे. स्पेन प्रथम क्रमांकावर आहे. कुठला देश? स्पेन. T20 क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला, 10,000 धावा पूर्ण करणारी देखील दुसरी भारतीय महिला ठरलेली आहे. आणि कमी सामन्यामध्ये 10,000 पूर्ण करणारी पहिली महिला स्मृती मानधना ठरलेली आहे. UNCNचा नवीन सदस्य देश तुवालू. UNCN एकूण सदस्य संख्या आता किती झाली? 90 झाली. पेसा महोत्सव 23 आणि 24 डिसेंबर विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे पार पडला. डिसेंबर 2025 मध्ये भारताने न्यूझीलंड बरोबर मुक्त व्यापार कराराची घोषणा केली. पुढील 5 वर्षात द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याची आणि पुढील 15 वर्षात भारतात न्यूझीलंडची गुंतवणूक $20 अब्ज पर्यंत पोहोचण्याचा कराराचा दोन्ही देशात जो पोहोचण्याचा करार ह्या भारत आणि न्यूझीलंडमध्ये झालेला आहे. मेरियम वेबस्टरने 2025 साठी वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणून घोषित केला श्लोक, SLOP. उत्तराखंड सरकारने सरकारी शाळांमध्ये भगवद्गीतेच्या श्लोकाचे पठण अनिवार्य केलंय. अनिवार्य करणारं राज्य कोणतं? उत्तराखंड. मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पातून, बघा मध्य प्रदेशातील पेंच मधून राजस्थानमधील रामगड विषधारी व्याघ्र प्रकल्पात PN 224 वाघिणीचे हवाई स्थलांतर करण्यात आले. वाघिणीच्या स्थलांतरांसाठी हवाई मार्गाचा वापर करण्याची देशातील ही पहिलीच घटना आहे. हवाई दलाच्या MI-17 हेलिकॉप्टरद्वारे स्थलांतर करण्यात आले. हे घटना IMP आहे. वाघिणीचं स्थलांतर हेलिकॉप्टरद्वारे आणि पहिली घटना आहे भारतातील. कोठून कोठे असं लक्षात ठेवायचं. इंडियन गोल्फ युनियनच्या 124व्या हौशी गोल्फ चॅम्पियनशिपचे विजेतेपद सुखमन सिंग यांनी पटकावले. जपानने सुमारे 20 वर्षांनंतर काशीवाजाकी करिवा अणुऊर्जा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. भारतीय तटरक्षक दलाने गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये आपले पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रताप समाविष्ट केले. विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत बिहार संघाचा कर्णधार साकिब उल गनी याने 32 चेंडू शतक पूर्ण केले. या ठिकाणी लक्षात घ्या की विजय हजारे ट्रॉफी जी झाली त्यामध्ये बिहार संघाचा कर्णधार साकिब उल गनी याने 32 चेंडू शतक पूर्ण केलेले आहे. पश्चिम बंगाल सरकारने महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ कर्मश्री योजनेचे नाव बदलून महात्माश्री ठेवले आहे. कर्मश्रीचे नाव बदलून महात्माश्री ठेवलेले आहे. पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स ज्या बिलासपूर छत्तीसगड येथे फेब्रुवारी 26 मध्ये होणार आहे त्याचा शुभंकर आहे मोरवीर. स्क्रीनमध्ये इथं फोटो टाकलेला मोरवीरचा. 2025-26च्या जागतिक अन्न शहराच्या क्रमवारीत नेपल्स इटली शहराने पहिले स्थान पटकावले तर मुंबई 5व्या क्रमांकावर आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संथाली भाषेत भारतीय संविधानाचे काय केले? प्रकाशन. कोणत्या भाषेत? संथाली भाषेत. मुंबईत पार पडलेल्या ग्लोबल चेस लीग 2025च्या तिसऱ्या प्रवाहात प्रज्ञानंद आणि अनिश गिरी यांच्या नेतृत्वाखाली अल्पाईन SG पायपर संघाने विजेतेपद पटकावलं. 20 डिसेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुवाहाटी आसाम येथे गोपीनाथ बारदोली आंतरराष्ट्रीय विमानतळाचे आणि त्यांच्या 80 फूट पुतळ्याचे अनावरण केले. तुम्हाला प्रश्न येईल, आसामचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? गोपीनाथ बारदोलोई. आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले? तर आसाम राज्यात केलेले आहे. त्यानंतर गोंडवाना विद्यापीठ जे आहे गडचिरोलीमध्ये लॉयड्स मेटलच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक खासगी भागीदारीत अड्डपल्ली येथे युनिव्हर्सिटीज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी UATI या संस्थेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कर्नाटक सरकारने भीमा नदीच्या पाण्याच्या महाराष्ट्राकडून होत आलेल्या अतिरिक्त वापराबाबत केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी होते. भीमा नदीचं जे काही महाराष्ट्र पाणी जास्त वापरते असं कर्नाटकचं म्हणणे. या संदर्भात न्यायालयाने काय करावं? हस्तक्षेप करावा अशी मागणी कर्नाटक सरकारने केलेली आहे अतिरिक्त वापराबाबत. विद्यार्थी मित्रांनो, डिसेंबर 2024च्या महत्वपूर्ण घटना मी इथं कव्हर केलेल्या आहेत. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला
याबद्दलचे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आपण कोणत्या जिल्ह्यातनं, तालुक्यातनं, गावातनं पाहताय याबाबत देखील आपण कमेंट करा. आणि येणाऱ्या 26च्या परीक्षेसाठी माझं जे इयरबुक आहे, जे आता 10 जानेवारी 2026 पासनं संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध असेल, अमेझॉनवर असेल, बुक स्टॉलला असेल, तिथं तुम्ही घेऊन ते आवर्जून वाचा. निश्चितच आपल्या मार्कामध्ये वाढ होईल. धन्यवाद.